आज मी तुम्हाला नवीन तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 2 कलर यूज करत आहे. पहिल्यासाठी आपण तोरणपट्टी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते. तोरणपट्टी तयार करण्यासाठी आपण पहिल्या सुरू 12 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन घेतल्या. 10व्या चेनवरती आपल्याला खांब तयार करायचे आहेत. प्रत्येक चेनवरती आपल्याला एक एक खांब तयार करत जायचं आहे. हे पहा, आता प्रत्येक चेनवरती आपले 12 खांब तयार करून झाले आहेत. आता काय करायचं, याला पलटायचं. परत 3 चेन घ्यायच्या. परत प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा. असे इतर टोटल आपले परत 12 खांब तयार होतील. हे पहा, या लाईनला पण आपले 12 खांब तयार करून झाले आहेत. परत पलटवायचं. परत 3 चेन घ्यायच्या. परत सेम प्रोसेस प्रत्येक खांबावरती 3-3 खांब तयार करून हा पण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशा आपल्याला 50 लाईन कंप्लीट करून घ्यायचे आहे. प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करून आपल्याला 50 लाईन तयार करून घ्यायच्यात असल्या. चला तर मी पण तयार करून घेते. तुम्ही पण ह्या पूर्ण टोटल 50 लाईन तयार करून घ्या. हे पहा, मी ह्या पूर्ण 50 लाईन तयार करून घेतल्या आहेत आणि एक पार्ट पूर्ण तयार केला आहे. हे पहा, खूप इझी आहे. जे बिगनर्स आहेत त्यांना पण हा इझिली तोरण तयार करता येईल. हे बघा, मी एक पार्ट तयार केला आहे. दुसरा पार्ट कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपण पर्पल कलर यूज करणार आहोत. पर्पल कलर पहिल्यासाठी आपल्याला इथे काय करायचं, 3 चेन घ्यायचे आहेत. 6 चेन घ्यायच्या पहिल्या सुरू. 1 2 3 4 5 6 चेन घेतल्या. पहिल्या चेनवरती जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून घेतलं. आता काय करायचं, 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 चेन घेतल्या. तर यामध्ये आपल्याला 6 खांब तयार करायचे. 2 3 4 5 आणि 1 6. परत काय करायचं, आता एक चेन घ्यायची आणि प्रत्येक खांबावरती एक हाफ खांब तयार करत जायचं. हाफ खांब तयार करत पहिल्या खांबापर्यंत यायचं. हे झालं. आता काय करायचं, आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 चेन घेतल्या. तर पहिल्या खांबावरतीच 5 खांब तयार करायचे. 2 3 4 5 आणि 6 झाले. आता काय करायचं, एक चेन घ्यायची. परत याच ह्याच्या लास्टच्या खांबावरती 5-6 खांब तयार करायचे. 1 2 3 4
5 आणि एक 6. आता काय करायचं, प्रत्येक खांबावरती हाफ खांब घ्यायचा. चेन घेतली, परत हाफ खांब घेत जायचं. प्रत्येक खांबावरती हाफ हाफ खांब घेत फर्स्ट स्टार्टिंगला जायचं. हे झालं. इथे आता 2 तयार झाले. आता सेम नेक्स्ट लाईनला पण तसंच करायचं. 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या, पहिल्या खांबावरती परत 5 खांब तयार करायचे. 2 3 4 5 आणि एक 6. परत एक चेन घ्यायची. मध्यभागी एक खांब घेतला होता, एक चेन घेतली होती, त्याच्यावर एक खांब घेतला होता मुका, तिथे पण 6 खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि एक 6. परत एक चेन घ्यायची. परत लास्टच्या चेनवरती खांब तयार करायचे. 6 1 2 3 4 5 आणि एक 6. हे झाले 3. परत पलटवायचं, एक चेन घ्यायची. परत प्रत्येक खांबावरती एक एक मुका खांब तयार करायचा. हे पहा, आता परत सेम आपल्याला असंच वरती तयार करत जायचं आहे. जसं मी तयार केलं आहे तसंच आपल्याला वरती पण तयार करायचं आहे. पहिल्या याच्यावरती पहिल्या खांबावरती 5 खांब तयार करायचे. 3 चेन घ्यायच्या. परत 5 खांब तयार करायचे. 1 2 3 पुन्हा एक चेन. परत इथे मध्यभागी एक घेतला होता मुका खांब, एक चेनवरती, तिथे परत 6 चेन तयार करायच्या. 6 खांब तयार करायचे. परत एक चेन घ्यायची. परत या 2 नंतरची एक चेन घेतली होती, तिथे जो हाफ खांब घेतला होता त्यावरती पण आपल्याला 6 खांब घ्यायचे आहेत. परत एक चेन घ्यायची. परत लास्टच्या खांबावरती 6 खांब तयार करायचे आहेत.
पहा असं. परत आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावरती हाफ हाफ खांब तयार करायचे आहेत. असंच आपल्याला वरतीपर्यंत तयार करून घ्यायचे. असे आपल्याला टोटल 11व्या लाईनपर्यंत तयार करून घ्यायचं आहे. सेम असंच. हे पहा माझं हे 10 पर्यंत कंप्लीट करून झालं आहे. आता जॉईन कसं करायचं ते दाखवते तुम्हाला पट्टीला. हे पहा, पट्टीला आपण असं बरोबर धरायचं आणि आपल्याला प्रत्येक खांबावरून एक एक मुका खांब घ्यायचा. इकडच्या एक खांबातून आणि या एक खांबातून हे करायचं आणि हे असं जॉईन करायचं. सेम नेक्स्ट पण तसंच. हे पास असं प्रत्येक खांबावरचा एक इकडचा आणि एक इकडचा हे घ्यायचं आणि हाफ खांब घालायचा आणि जॉईन करायचं. पूर्ण तसंच आपल्याला पूर्ण पट्टीला जॉईन करून घ्यायचं आहे. बस. हे पहा, हे पूर्ण जॉईन करून झालंय आपलं. आता याला मी आता गोंडे लावून घेणार आहे. मी गोंडे कसे करायचे ते माझ्या आधीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. कसं जॉईन करायचं ते दाखवते. आपण आता हे एक सोडून द्यायचा. त्याच्यानंतर जो इथे आपण स्टार्ट करतो तिथे हा गोंडा जॉईन करून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला सगळे गोंडे लावून घ्यायचे आहेत. मी पण हे संपूर्ण साईडनी गोंडे लावून घेते. तुम्ही पण गोंडे लावून घ्या. हे पहा, अशा प्रकारे हा एक मी गोंडा लावून घेतला आहे. असंच हे पूर्ण तोरणाला आपल्याला साईडनी गोंडे लावून घ्यायचे आहेत.